हरि ओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 5. वृत्तयः पंचतयः क्लिष्ट अक्लिष्टाः. चित्ताच्या 5 वृत्ती आहेत. या वृत्ती दुःख देणाऱ्या किंवा दुःख न देणाऱ्या आहेत. सूत्रार्थ. मागील सूत्रांमधून चित्तवृत्तीचे 2 गुणविशेष सांगून झाले. या सूत्रात योगाधिराज पातंजली चित्तवृत्तीचे प्रकार सांगत आहेत. 1. क्लिष्ट वृत्ती. क्लिष्ट म्हणजे दुर्बोध, समजायला कळायला अवघड असणाऱ्या वृत्ती. अशा वृत्ती आचरणात आणायला नको वाटतात. त्या वाईट असून हानिकारक असतात. उदाहरणार्थ, आळसात पडून राहणे, व्यसनाधीन होणे, रिपूंच्या आहारी जाणे. क्लिष्ट वृत्ती तामस असतात. यामधून असुर वृत्ती जागृत होते. त्यामधून भोग निर्माण होतात. अध्यात्म मार्गात त्या अडथळा ठरतात. ज्या समाजात क्लिष्ट वृत्ती असतात तो समाज निंद्य ठरतो. असे लोक राष्ट्राला घातक असतात. ते राष्ट्राचं सर्वतोपरी नुकसान करतात. अक्लिष्ट वृत्ती. ज्यात चित्तवृत्ती क्लिष्ट नाहीत त्या अक्लिष्ट होत. अक्लिष्ट वृत्ती आचरणात आणाव्या अशा असतात. समजायला आचरणात आणायला सोप्या आणि उत्साही असतात. त्या रजोगुणी सत्वगुणी असतात. अक्लिष्ट वृत्तींचं उदाहरण म्हणजे परमेश्वर प्रीती वाढणे, स्वधर्माचं आचरण करून स्वकर्म करणे, नेहमी सत्य बोलणे. येथे आत्मभान आत्मज्ञान असते. सत्याचे आचरण करून स्वधर्माने स्वकर्म करण्याची प्रवृत्ती असते. सुदृढ समाजासाठी, राष्ट्रहितासाठी अशा वृत्तींची गरज असते. क्लिष्ट अक्लिष्ट निरोध. क्लिष्ट वृत्ती तमोगुणी असतात. त्यांचा संयम आणि विवेकाने त्याग करायचा असतो. कारण त्या भोग निर्माण करून अध्यात्म मार्गात व्यत्यय आणतात. अक्लिष्ट वृत्ती हे सभ्यतेचे लक्षण असते. त्या रजोगुणी सत्वगुणी असतात. तरीही आध्यात्मिक साधकाने अक्लिष्ट वृत्तींचा निरोध करायचा असतो. म्हणजेच क्लिष्ट किंवा अक्लिष्ट अशा दोहो वृत्तींचा साधकाने त्याग निरोध करायचा आहे. योगासाठी तम रज सत्व या तिन्ही गुणांचा निरोध करून गुणातीत व्हायचं आहे. साधकाला आत्मदर्शनासाठी वृत्ती रहित होणं आवश्यक असतं. दुधारी वृत्ती. चित्तामध्ये अनेक वृत्ती निर्माण होत असतात. त्या स्थल काल प्रसंगानुरूप बदलत असतात. एकच वृत्ती क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकते. म्हणजे वृत्ती दुधारी असते. माणसाचे मन फारच चंचल असते. त्यामुळे एकच वृत्ती त्याला आनंदाकडून सुख समाधानाकडे किंवा दुःखाकडे वैतागाकडे नेऊ शकते. वृत्तीचा मनावर परिणाम कसा होतो यावर सर्व अवलंबून असते. एकदा अफलातून नगरीमधील वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक सहकुटुंब नशीब आजमावायला समुद्रमार्गे बोटीमधून परदेशात चालले होते. अचानक समुद्रात वादळ झालं. बोट कलंडली. सुदैवाने सर्वजण पोहत किनाऱ्यावर आले. त्या किनाऱ्यावर एक गाव होतं. गावकऱ्यांना प्रवाशांची दया आली. गावकऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला 2-2 गुंठे जागा दिली. लगेच शेतकरी बंधूंनी जागेची मशागत करून पेरणीची तयारी केली. व्यापारी बंधूंनी घाऊक बाजारातून उधारीवर धान्य आणून दुकान थाटले. अण्णा बंधूंपैकी एकाने कोणत्याशा कचेरीत नोकरी मिळवली. दुसऱ्याने इडली डोशाचं दुकान थाटलं. फेटेवाल्यांपैकी एकाने वाहतूकदाराकडे चालकाची नोकरी स्वीकारली. दुसऱ्याने वाहने दुरुस्त करायची टपरी घातली. गणा मात्र जागेचे कुंपण 1 इंच इकडे झालंय की तिकडे झालंय यावरून भांडत होते. कोर्टाच्या खर्चासाठी कोणाकडे पैसे उसने मिळतील का याची चौकशी करत होते. वास्तविक मन आरशासारखं सदा सर्वदा स्वच्छ असावं. जो रिपू असेल तो चांगला किंवा वाईट जसाच्या तसा त्यात प्रतिबिंबित व्हावा.
महत्त्वाचं म्हणजे आरशापुढून बाजूला गेल्यावर नाहीशा होणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे रिपू नष्ट करता आला पाहिजे. रिपू दुधारी असतो. आई बहिणीचे अब्रू घेणाऱ्याचा क्रोध यायलाच पाहिजे, पण भाजी खारट झाली तर क्रोध येणे उचित नाही. सुखी जीवनाची हीच किल्ली आहे, नाहीतर मन इंद्रियांचं गुलाम होईल. वृत्तींची क्लिष्ट अक्लिष्टता. योगाधिराज पातंजलींनी वृत्तीचा एक विशेष गुण सांगितलेला आहे. वृत्तय पंचतय्य क्लिष्ट अक्लिष्ट हा गुण फार फार मोलाचा, महत्त्वाचा आहे. योग साधनेप्रमाणेच आपल्या रोजच्या भौतिक जीवनात उपयुक्त होणारा आहे. पुढील परिच्छेदात आपण चित्तवृत्तीचे प्रकार पाहणार आहोत. वृत्ती असंख्य प्रकारे तयार होतात, परंतु त्यांची वर्गवारी फक्त 5 प्रकारात होते. या सर्व प्रकारात विशेष गुण म्हणजे या सर्व चित्तवृत्ती क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असतात. याचा अर्थ वृत्ती एक तर क्लिष्ट असेल, किंवा अक्लिष्ट असेल. याचबरोबर एकच वृत्ती क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकते. तसेच एकच वृत्ती प्रसंगानुरूप स्थल काल परिस्थितीनुसार कधी क्लिष्ट किंवा कधी अक्लिष्ट असू शकते. क्लिष्ट म्हणजे दुर्बोध, समजायला उमजायला कठीण अशा वृत्ती तमोगुणी रजोगुणी असतात. यामुळे अर्थातच अशा वृत्तींमुळे दुःख सोसावं लागतं. अक्लिष्ट म्हणजे पूर्ण शास्त्रीय भाषेत ज्या वृत्ती क्लिष्ट नाहीत त्या वृत्ती अक्लिष्ट असतात. त्या कळायला समजायला सोप्या असतात. अशा वृत्ती रजोगुणी सत्वगुणी असतात. अशा वृत्तींमुळे दुःख होत नाही. थोडक्यात योगाधिराज पातंजली सांगत आहेत की वृत्ती दुःख देतात किंवा दुःख देत नाहीत. हे सांगणं फार मोलाचं आहे, कारण येथे योगाधिराज पातंजलींनी दुःखाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरलेला नाही. तसा ते सहज वापरू शकले असते, परंतु क्लिष्टच्या विरुद्ध त्यांनी अक्लिष्ट असंच म्हटलेलं आहे. हेच फार फार महत्त्वाचं आहे. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की वृत्ती दुःख देतात किंवा दुःख देत नाहीत. याचा दुसरा अर्थ म्हणजे वृत्ती सुख, आनंद, समाधान देत नाहीत. त्या केवळ दुःखाबद्दलच व्यक्त होत राहतील, होऊ शकतात. त्या कधीही सुख, आनंद, समाधान या संबंधी व्यक्त होत नाहीत, होणार नाहीत, होऊ शकणार नाहीत. श्रीमंत पेशव्यांचे पाय धुणाऱ्याला मदतनीस म्हणून श्रीमंत पेशव्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी एका गरजवंत छोट्या मुलाची नेमणूक झाली. श्रीमंतांचे पाय धुण्याच्या वेळे पायावर तांब्याने पाण्याची धार धरण्याचे काम त्या छोट्या मुलाचे होते. अशी पाण्याची धार धरताना त्या मुलाचे लक्ष श्रीमंत पेशव्यांच्या कानातील बिगबाळीवर गेले. श्रीमंतांच्या कानात सोन्याची बिगबाळी हिरे, माणिक, पाचू यांनी सुशोभित केलेली होती. त्या मौल्यवान अप्रतिम सुंदर बिगबाळीवर नजर स्थिर झाल्यामुळे त्या मुलाच्या हातून श्रीमंतांच्या पायावर पाण्याची धार पडण्याच्या ऐवजी बाजूला पडली. श्रीमंतांनी त्या मुलाला विचारलं, काय रे, पाण्याची धार नीट पायावर धरता येत नाही का? कुठं लक्ष आहे तुझं? तो मुलगा प्रामाणिकपणे उत्तरला, आपल्या सुंदर बिगबाळीकडे माझं लक्ष गेलं. माझ्याही कानावर अशी अप्रतिम बिगबाळी असावी असं माझ्या मनात आलं, त्यामुळे धार धरण्याकडे लक्ष विचलित झालं. श्रीमंत म्हणाले, त्यासाठी स्वतःची लायकी सिद्ध करावी लागते, स्वकर्तृत्वाने ती मिळवावी लागते. त्या छोट्या मुलाने आपल्या त्या नोकरीला रामराम केला आणि सरळ काशीची वाट धरली. तिथे भिक्षा माधुकरी मागून अथक अभ्यास करून विद्या संपादन केली. आता तो लहान मूल राहिला नव्हता. तो एक व्युत्पन्न विद्वान शास्त्री पंडित झाला होता. हे शास्त्री बुवा एक दिवस श्रीमंत पेशव्यांसमोर हजर झाले. त्यांनी स्वतःची विद्वत्ता सिद्ध केली. पेशव्यांनी शास्त्रीबुवांच्या लायकीप्रमाणे त्यांना नोकरीवर रुजू करून घेतले. अल्पावधीतच हे शास्त्रीबुवा पेशव्यांचे प्रमुख न्यायाधीश झाले. हेच ते सुप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे नावाच्या लहान मुलाचे बिगबाळीचे क्लिष्ट दुःख त्याच्या विद्वत्तेने अक्लिष्ट होऊन नष्ट झाले. येथे प्रश्न पडेल की एवढ्यानेच भागले का? तर नाही.
प्रभूने प्रमुख न्यायाधीश म्हणून नावलौकिकास आले. त्यांना प्रचंड मानसन्मान मिळाला. क्लिष्टाचे अक्लिष्ट झाल्यावर रामशास्त्री प्रभूने सुखी आनंदी समाधानी झाले. त्याचे काय? रामशास्त्री प्रभूने दुःखी होते, ते दुःख निवारण झाले हे सत्य आहे, परंतु त्यांना मानसन्मानामुळे जे सुख आनंद समाधान मिळाले ते भौतिक, त्यामुळे ते क्षणभंगूर होते. ते पुढील इतिहासाने सिद्धच केले. पुढील काळात त्यांना खुद्द पेशव्यांनाच, राघोबा दादांनाच फाशीची शिक्षा सुनावावी लागली. त्यामुळे रामशास्त्री प्रभूने यांना न्यायाधीशाची नोकरी त्यागून पुण्याचा त्याग करून आपल्या स्वगृही खेडेगावात कुटुंबियांच्या समवेत स्थलांतरित व्हावे लागले. कोणतीही वृत्ती माणसाला सुख आनंद समाधान देऊ शकत नाही. वृत्ती दुःखातून दुःखाकडे, वैतागाकडे किंवा दुःखहीन अवस्थेकडे घेऊन जाईल, परंतु वृत्ती कधीही चिरसुख समाधानाकडे घेऊन जाणार नाही. रोजच्या जीवनात आपण हेच अनुभवतो. उन्हाळ्याच्या दिवसात ताज्या भाज्या मिळत नाहीत. स्वयंपाकघरात तक्रार होते, एक भाजी मिळत नाही, डब्याला काय द्यायचं असा प्रश्न पडतो. मग काय करणार? टाकते मटकी नाहीतर मूग भिजत, ही कुरबुर. तक्रार वैताग यामुळे मटकी किंवा मूग अंगाला लागत नाही. पावसाळ्यात भाजी मिळू लागल्यावर तीही अंगाला लागत नाही, कारण त्यावेळी निराळी तक्रार असते. काय हा चिखल लावून आणलाय भालेभाजीला, किती धुवायची आणि किती निवडायची. सुख आनंद समाधान मिळवावं लागत नाही, कारण ते आपल्यातच असतं. जन्मताच आपल्यात आनंद भरलेला असतो. आपल्या वृत्तींच्या वैतागामुळे तो आपल्याला कळत नाही. आपणच दुःख निर्माण करतो. त्यामुळे मूळ अस्तित्वात असलेला आनंद प्रकट होत नाही. तो आपण निर्माण केलेल्या दुःखामुळे दबला झाकला जातो. सूर्य पाहायला सूर्य निर्माण करावा लागत नाही, तो अगोदरपासूनच तेथे असतो. आपल्याला फक्त ढग बाजूला करावे लागतात. त्या ढगांमुळे सूर्य प्रकट होत नाही, आपल्याला दृष्टीगोचर होत नाही. ढग बाजूला झाले की सूर्य दिसू लागतो. तसेच आपल्यातील आनंदाचे आहे. आपण मूलतःच आनंदाने भरलेले आहोत. आनंद हाच आपला स्थायी स्वभाव आहे. आपण दुःख निर्माण करतो आणि त्याचा विलाप करत बसतो. त्यामुळे दुःखाला आनंदाला आपण वंचित होतो. प्रत्येक गोष्ट आनंदाचा झरा आहे. त्यात घाण टाकायचे काम आपल्या वृत्ती करतात. त्या निरोध करून त्या वृत्तीची शक्ती जर आपण दुःख निर्माण न करण्याकडे वळवू शकलो, प्रवाहित करू शकलो, तर आनंदाच्या झऱ्याचे कारंजे उडू लागेल. माणूस मूळचा सुखीच असतो. त्याला दुःख होते ते त्याच्या स्वतःच्याच कर्माने. कर्म केले की भोग निर्माण होतात. या भोगाचं माणसाला फार आकर्षण असतं. त्यामुळे तो भोगांचा उपभोग घेतो, त्यातून पुन्हा भोग निर्माण करतो, ते उपभोगून पुन्हा भोग निर्माण करतो. अशा प्रकारे तो भोगात अडकतो. भोगातून दुःखाच्या साखळीत अडकतो. त्यामुळे त्याच्यात मुळातच असलेले सुख व्यक्त होत नाही, कारण हा सदा सर्वदा भोगात पर्यायाने दुःखाच्या विळख्यात अडकलेला असतो. हे सर्व चित्तवृत्तीमुळे घडतं. त्यामुळे या चित्तवृत्ती पार करून त्यांच्या अतीत, त्यांच्या पलीकडे जायला पाहिजे. यासाठी क्लिष्ट अक्लिष्ट चित्तवृत्तीमधून आनंदाचा झरा व्हायला आपल्याला या दोन्ही प्रकारच्या चित्तवृत्तींचा निरोध करावा लागेल. क्लिष्ट वृत्ती या दुःख देणाऱ्या असल्यामुळे त्यांचा निरोध करावाच लागेल. हे कळायला आणि त्यामुळे करायला फार सोपं आहे. याचबरोबर दुःख न देणाऱ्या अक्लिष्ट चित्तवृत्ती यांचासुद्धा निरोध करायला पाहिजे. त्या दुःख देत नसल्या तरीसुद्धा त्यांचाही निरोध करावाच लागेल, कारण यामुळे दुःख होणं थांबेल. परंतु नुसतं दुःख न झाल्यामुळे माणूस सुखी होत नाही. त्यासाठी त्याच्यामधील स्वयंभू सुखाचा सुगंध दरवळायलाच पाहिजे. हा सुखाचा सुगंध क्लिष्ट अक्लिष्ट अशा चित्तवृत्तींच्या पलीकडे मिळेल. हा सुगंध चित्तवृत्तींपासून दूर गेल्यानेच मिळू शकेल. त्यासाठी क्लिष्ट किंवा अक्लिष्ट चित्तवृत्तींच्या पलीकडे जाण्याचा रस्ता माहीत करून घ्यावा लागेल. सरळ सरळ विरोध न करता निरोध करून आपले साध्य साधावे लागेल. निवड करण्याचा अधिकार त्यागा.
अफलातून नगरीमधील बाळू शिक्षण संपवून नोकरीला लागला. 2 वर्षात त्याला बढती मिळाली. चांगली भरपूर पगारवाढ झाली. कचेरीच्या कामात बाळू छान मार्गी लागला. बाळूच्या वडिलांनी बाळूचे लग्न करण्याचा बेत आखला. त्यांनी बाळूसाठी मुली पाहायला सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांनी बाळूच्या आईला सांगून हा विषय बाळूजवळ व्यक्त केला. बाळूला लग्न करायचे नव्हते. लग्न करून संसाराच्या पाशात अडकून घेण्यापेक्षा नोकरी सांभाळून अध्यात्म मार्गी लागून योगसाधना करण्याचा त्याचा विचार त्यांनी आईवडिलांना बोलून दाखवला. आईवडिलांनी बाळूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अध्यात्म, योग वगैरे सर्व पोरकटपणा, खुळचटपणा आहे. संसारात राहून भीक मागण्याचा उद्योग आहे असे त्याला पटवण्याचा प्रयत्न केला. तरी बाळू त्याच्या मतावर ठाम होता. आईवडिलांनी बाळूकडे दुर्लक्ष केले. ते मुली पाहण्याचे कार्यक्रम ठरवू लागले. कचेरीत भरपूर जादा काम आहे, तब्येत बरी नाही वगैरे सबबी सांगून बाळू अशा कार्यक्रमांना गैरहजर राहू लागला. आईवडील हैराण झाले. बराच विचार करून त्यांनी वेगळीच युक्ती केली. ते बाळूला अगोदर न सांगता अचानक बाळू घरात असताना मुली पाहण्याचा कार्यक्रम करू लागले. बाळूला काय करावे ते समजेना. बाळूला लग्न करायचे नसल्यामुळे बाळूला लग्न ही बाळूला क्लिष्ट वृत्ती वाटत होती. आपल्या मुलाचा संसार सुरू व्हावा असे आईवडिलांना वाटण्यात गैर काही नाही. त्यामुळे बाळूचे लग्न ही बाळूच्या आईवडिलांना अक्लिष्ट वृत्ती वाटत होती. अशा प्रकारे बाळूने लग्न हा एकच विषय 2 प्रकारे एकमेकांविरुद्ध 2 ठिकाणी वाटत होता. कारण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न होता. बाळूने लग्न केले नाही तर त्यामुळे बाळूच्या आईवडिलांना दुःख होणार होते. लग्न न केल्यामुळे बाळूला अजिबात दुःख होणार नव्हते. क्लिष्ट अक्लिष्ट अशा द्वंद्वात बाळू सापडला होता. बाळूला एवढ्याने सुख मिळणार नव्हते. त्यासाठी त्याला क्लिष्ट अक्लिष्ट या पलीकडे जाणं भाग होतं. ते सुद्धा विरोध न करता निरोध करून यामधून मार्ग काढायचा होता. आईवडिलांना विरोध करून भांडण होऊन मन कलुषित होऊन दुःख निर्माण झालं असतं. त्याला तसं घडायला नको होतं. येथे बाळूला योगसाधना उपयोगी पडली. बाळू योग मार्गाने निरोध करून क्लिष्ट अक्लिष्ट यांच्या अतीत पलीकडे निघून जाण्यासाठी सज्ज झाला. ते कसे ते पाहण्याआधी आपल्याला मिळालेला एक विशेष अधिकार समजून घेऊया. आपल्याला बाहेरील दृश्य वस्तू आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे पाहता येतात. दृश्य ज्ञात झालं की त्याची संवेदना मेंदूला दिली जाते. मेंदू त्याचे विश्लेषण करतो. त्यावेळी मेंदू स्मृतीची मदत घेतो. ज्ञानेंद्रिय मेंदू यांना दृश्य ज्ञात झाल्यावर त्यांच्यावर झालेल्या परिणामाचा आविष्कार मनावर चित्तावर होतो. येथे चित्ताला सर्वप्रथम अधिकार मिळतो तो स्वीकार करण्याचा किंवा अस्वीकार करण्याचा. अजून दृश्य भोगायचे की नाही ही गोष्ट दूर आहे. कारण वस्तू पाहिल्याबरोबर त्याची घृणा उत्पन्न होऊन ती पूर्ण ज्ञात व्हायला आधीच तिचा अस्वीकार होण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ, सडकं फळ खायला दिल्यास तत्क्षणी आपण त्याचा अस्वीकार करू. या उलट वस्तू दिसता क्षणी ती आवडली तर तिची पूर्ण माहिती मिळवायच्या आधीच आपण त्या वस्तूचा स्वीकार करून मोकळे होतो. उदाहरणार्थ, चिखलाने माखलेली व्यक्ती दरवाज्यात आल्यावर आपण तिला हाकलून देऊ. पण जर तो मुलगा असेल तर त्याला आपण प्रेमाने घरात घेऊ. त्यावेळी अस्वच्छ होईल हे आपल्या मनातच येणार नाही, कारण तो लहान मुलगा आहे. म्हणजे दृश्य स्वीकार करणे किंवा अस्वीकार करणे हा आपला विशेष अधिकार असतो. आवड नावड हा आपला विशेष अधिकार असतो. अध्यात्मामध्ये योग साधना करणाऱ्याला या पलीकडे एक अधिकार मिळवायचा असतो. या अधिकारावर हुकूमत गाजवायची असते. हा अधिकार म्हणजे क्लिष्ट अक्लिष्ट याच्या पलीकडे जाण्याचा रस्ता होय. स्वीकार अस्वीकार किंवा आवड नावड ही निवड करण्याच्या अधिकारामधून उत्पन्न होते. आपल्याला मुळातच निवड करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आपण वस्तू स्वीकारतो किंवा नाकारतो. योग्याने हा निवड करण्याचाच अधिकार त्यातून त्यागून टाकायचा. निवडच करायची नाही. त्यामुळे स्वीकार अस्वीकार किंवा आवड नावड ही दोन्ही निर्माणच होणार नाहीत.
क्लिष्ट अक्लिष्ट या पलीकडे निघून जायचं. या दोन्ही वृत्ती निर्माण करण्याच्या मुळावरच घाव घालायचा. बाळूने मुलगी पसंत करण्याचा अधिकार त्यागून टाकला. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला खोट्या सबबी सांगून गैरहजर राहणे त्याने सोडून दिले. तो अशा कार्यक्रमांना हजर राहू लागला. लग्नासाठी मुलीबद्दल पसंती करण्याची क्षमता नसल्यामुळे म्हणजे त्या अधिकाराचा त्याग केल्यामुळे तो दाखवायला आलेल्या मुलीला बहीण समजून तिच्याशी बोलू लागला. मुलगी लग्नासाठी दाखवणे, ती पसंत नापसंत असणे यातील हवाच निघून गेली. बाळूच्या आईवडिलांनी बाळूचे लग्न जमवण्याची खटपट सोडून दिली. बाळू क्लिष्ट अक्लिष्ट या पलीकडे निघून गेला. आपल्यातील आनंदाचा झरा वाहायला पाहिजे असल्यास आपल्याला क्लिष्ट अक्लिष्ट या दोन्ही चित्तवृत्तींचा त्याग करावा लागतो, त्यांचा निरोध करावा लागतो. येथे योगसाधना मार्ग दाखवते. हरिओम.